बाबासाहेब जिजाऊ ज्यांनी लिहिलेलं संविधानाने देशाची अख्खी व्यवस्था चालवली असे महामानव भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी वंदन करून व त्यांनी केलेल्या महान कार्याला मी वंदन करून सन्माननीय व्यासपीठ मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व इतर सर्वांचे मी तुमच्या टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करते व मी मुग्धा मोहन पाटील माझे विचार मांडण्यास सुरुवात करते। इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणार राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज शूर होते, छत्रपती शिवाजी महाराज वीर होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांकडे सर्व राजांपेक्षा एक वेगळा गुण होता, तो म्हणजे चारित्र्य संपन्न। चारित्र्य संपन्न म्हणजे काय तर स्त्रियांचा आदर करणे। स्त्रियांचा आदर करणारा राजा या जगाच्या पाठी फक्त एकच होऊन गेला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। पण हा गुण त्यांच्याकडे आला कसा शिकला हा गुण? ते पोटातूनच घेऊन आलेले का तर नाही, ते शिकले तर आईच्या संस्कारातून। म्हणून आईनो तुम्ही तुमच्या बाळाला एवढं सक्षम करा की ते मोठं होऊन स्त्रियांची अवलंबण्यासाठी जगलं नाही पाहिजे, तर ते मोठं होऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण जपण्यासाठी जगलं पाहिजे। प्रत्येक स्त्रीला हा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे तू माझ्यासाठी काय केलंस? तिचा नवरा तर विचारतो, तुझ्या पप्पाने तर 10 लाख हुंडा सांगितलेला, 4च लाख दिला, काय केलंस तू माझ्यासाठी? जर तुमचा नवरा तुम्हाला हा प्रश्न विचारत असेल ना तर आज घरी जाऊन छातीत ठोकून उत्तर द्या। हात माझे आहेत पण बांगड्या तुमच्या नावाचं आहे, पाय माझा आहे पण पैंजण तुमच्या नावाचं आहे, कपाळ माझा आहे पण कुंकू तुमच्या नावाचं आहे, गळा माझा आहे पण मंगळसूत्र फक्त तुमच्या नावाचं आहे, रक्तही माझं आहे, दूधही माझं आहे, पण पोरग मात्र तुमच्या नावाचं आहे। ह्यापेक्षा स्त्रीनं अजून काय करावं? ह्यापेक्षा स्त्रीनं अजून तुम्हाला काय द्यावं? कोणी म्हणतं की मला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं बनायचंय, कोणी म्हणतं की मला छत्रपती संभाजी महाराजांसारखं बनायचंय। जर कोणाला खरं वाटतं ना की मला ह्यांच्यासारखं बनायचंय तर त्यांनी फक्त एवढीच वाक्य लक्षात ठेवावी। ज्याला बाईतली ताई काळी तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली ताई काळी तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली पत्नी काळली तो सीतेचा राम झाला, ज्याला बाईतली मैत्रीण काळली तो राधेचा श्याम झाला, पण ज्याला बाईतली आई काळली तो जिजाऊंचा शिवबा झाला, तो जिजाऊंचा शिवबा झाला। आजकाल शिवजयंतीला डॉल्बी डीजेवर गाणी लागलेली असतात। गाणी काय असतात? शीला जवान झाली, मुन्नी बदनाम झाली, पिंकी पैसेवाली झाली, म्हणजे आपणच आपल्या आई बहिणींची इज्जत गावच्या रेषेवर जाऊन ठेवलेली आहे। राजांना एका कवी मित्राने जाऊन म्हणालं, वाईट वाटतं राज या जगात जगावं लागतं, वाईट वाटतं राज या जगात जगावं लागतं, आपली अब्रू झाकण्यासाठी दुसऱ्यांकडे भीक मागावं लागतं। आई बहिणी कोणीच नाही राहिलं तिथं नाती, आई बहिणी कोणीच नाही राहिलं तिथं नाती, कारण शासन करणाऱ्या तलवारीच्या गंजून गेल्यात पाती, शासन करणाऱ्या तलवारीच्या गंजून गेल्यात पाती। पण मला खूप चांगलं वाटतं की आपल्या गावातल्या जय भवानी क्रीडा मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। त्यांनी आपल्या समाजासाठी किती सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य केले आहे, कारण हे मंडळ नाचणाऱ्या पाटलिनीचा आदर्श घेणार नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणारी आहेत। छत्रपती शिवाजी महाराज नेहमी स्त्रियांचा आदर करायचे, पण या गुणाचा गुणगान आपण आणि मीच नाही करत तर शत्रू सुद्धा या गुणाचा गुणगान करतात, सन्मान करतात। शाहिस्ता खान सर्वांना माहिती आहे, शाहिस्ता खानाची बोटं छाटली ही पण सर्वांना माहिती आहे, पण शाहिस्ता खानाचा पलीकडचा इतिहास किती जणांना माहिती आहे? शाहिस्ता खानाची बहीण एकदा शाहिस्ता खानाकडे गेली आणि म्हणाली, गजब हो गया हुजूर, गजब हो गया, वो सिवा अपनी छोटी बेटी को उठा कर ले गया। शाहिस्ता खानाने काय म्हणावं? ए पगली चुप कर पगली चुप, वो सिवा किसी की गर्दन काट सकता है, वो सिवा किसी की उंगलियां छाट सकता है, पर वो सिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता। बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधन ठाकरेंचं पण वाक्य आहे, दादा हो तुमच्या चंद्रावर देखील दाग असतील
दादा हो, तुमच्या चंद्रावर देखील डाग असतील, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर एक सुद्धा डाग नसेल. अहो, एवढा चारित्र शुद्ध असणारा हा राजा आहे. ह्याच्या चरित्रावर डाग शोधून सुद्धा सापडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना माहिती. राजांचा सुभेदार राजांकडे गेला आणि म्हणाला, लूट केली राजे, लूट केली. आणि लूट केल्यानंतर एका घरामध्ये मुस्लिम समाजाची स्त्री सापडली. किती सुंदर आणि देखणी आहे हो. हिच्याकडे पाहताच हिच्याकडे बघतच राहावं असं वाटते. राजे ही आपल्या जराखान्यात असावी, आपली शोभा वाढेल. राजांच्या तळपायाच्या मस्तकात गेली. राजे म्हणाले, आत जावा. सुभेदार आत गेले. सुभेदारांना वाटले, राजा आता मला काही ठार ठेवणार नाही, राजा आता मला शिक्षा करतील, राजा आता मला मारून टाकतील. थोड्याच वेळात राजे आत आले. राजांच्या हातात साडी बांगडी होती आणि ते मुस्लिम समाजाच्या स्त्रीकडे गेले आणि म्हणाले, अशीच जर आमची आई असती, अशीच जर आमची आई असती, सुंदर रूपवती, झालो असतो आम्ही सुंदर, बदले छत्रपती, बदले छत्रपती. राजे म्हणतात, अशीच जर आमची आई असते सुंदर तर आम्ही पण सुंदर झालो असतो. अहो, एका बाईमध्ये आईचा दर्जा शोधणारा राजा आहे. याच्या चरित्रावर कोणता डाग असेल? छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर केला. म्हणून आज जी कोणती ताई मला ऐकत असेल ना, तिला एवढंच सांगायचं आहे, अगं महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अगं महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. दुर्मिळ समजू नको ग तू स्वतःला. तू जिजाऊंची लेक आहेस, तू जिजाऊंची लेक आहेस. एका घटनेला 4-5 वर्ष झालेली. ती घटना तुम्हाला सांगावीशी वाटते.